नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नवोदय विद्यालय NVS यांच्याकडूनची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या जाहिराती संदर्भात यामध्ये पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन रिक्रुटमेंट ड्राईव्ह 2024साठीचे ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू होत आहेत. नवोदय विद्यालय समितीसाठीचे यानुसार पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ फिमेल स्टाफ नर्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, लीगल असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, त्याचबरोबर स्टेनोग्राफर, कम्प्युटर ऑपरेटर, कॅटरिंग सुपरवायझर, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट HQसाठीचे, त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट जेनेव्ही कॅटरिंगसाठी, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर अँड मल्टीटास्किंग स्टाफ, त्याचबरोबर HQ रिजनल ऑफिसर्ससाठीच्या जे भरती आहे यासाठीची विविध पदे ही आहेत ती भरली जाणार आहेत. यानुसार महत्त्वाची माहिती पाहूयात. यानुसार पाहू शकता जी कॅटरे आहेत HQ आणि RQ, त्याचबरोबर JNVसाठीचे आहेत. यानुसार डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. फिमेल स्टाफ नर्ससाठी ग्रुप बीसाठीचे एकूण 85 जागा आहेत ओपनसाठीच्या, आणि त्याचबरोबर ह्या समांतर आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत याबद्दलची माहिती याच्यामध्ये चेक केली जाऊ शकते. त्यानंतर प्रत्येक पदासाठीची जी विस्तारित माहिती आहे प्रत्येक पदानुसार ती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. ओपनसाठीची जागा आहेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बीसाठी एकूण 4 जागा आहेत. त्यानंतर ऑडिट असिस्टंट ग्रुप बी पोस्ट कोड 3साठी एकूण ओपनसाठी एकूण 8 जागा आहेत. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी 2 आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पदासाठीची जी विस्तारित माहिती आहे अधिकृत माहिती जाहिरातीमध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. आपण ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदासाठी अर्ज करताना जी डिटेलमध्ये जी कॅटेगरी वाईज एकूण किती जागा आहेत याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. त्यानंतर पुढची जी माहिती आहे शैक्षणिक पात्रता त्याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. यानुसार पाहू शकता डेझिग्नेशन फिमेल स्टाफ नर्ससाठीचे जे फंक्शनल रिक्वायरमेंट आहे PWBD कॅटेगरीसाठीची याबद्दलची विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे त्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती चेक करूयात. यानुसार शैक्षणिक पात्रता जी आहे महत्त्वाची आहे. पोस्ट एलिजिबिलिटीसाठी याच्यामध्ये फिमेल स्टाफ नर्ससाठी एक कोड आहे, एक ज्या जागा आहेत त्याच्यानुसार पे स्केल देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एसेन्शियल क्वालिफिकेशन पाहू शकता BSc ऑनर्स इन नर्सिंग फ्रॉम रेगोनाइज युनिव्हर्सिटी आवश्यक आहे, किंवा रेग्युलर कोर्स इन BSc नर्सिंग फ्रॉम रेगोनाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, किंवा त्याच्यामध्ये ऑप्शन आहे पोस्ट बेसिक PSc नर्सिंग फ्रॉम रेगोनाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर रजिस्टर्ड ॲज नर्स और नर्स मिडवाईफ RN और RM विथ स्टेट नर्सिंग काउन्सिल. त्याच्यानंतर 2 आणि 2.5 years एक्सपिरियन्स इन मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटल आफ्टर एक्वायरिंग 1 अबोव. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे वर्किंग नॉलेज ऑफ हिंदी रिजनल लँग्वेज अँड इंग्लिश, म्हणजे हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजचे जे नॉलेज आहे रिजनल लँग्वेजचं ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठीची शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री फ्रॉम रेगोनाइज युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर 3 वर्षाचा अनुभव ॲडमिनिस्ट्रेटर फायनान्शियल मॅटर्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर Cची 3रं पद पाहू शकता ऑडिट असिस्टंटसाठीचं. याच्यामध्ये सुद्धा पे स्केल देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. वयाची पात्रता 18 ते 30 वर्ष दरम्यान आहे. क्वालिफिकेशन BCom फ्रॉम रेगोनाइज युनिव्हर्सिटी आवश्यक आहे. त्याच्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑफ अकाउंट्स वर्क्स इन गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आवश्यक आहे. 4थं पद आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर पोस्ट कोड 4 आहे. याच्यानंतर वयाची पात्रता जी आहे 32 वर्षापेक्षा जास्त उमेदवाराचे वय नसावे. एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे मास्टर्स डिग्री ऑफ रेगोनाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी अँड इंग्लिश ॲज अ कंपल्सरी सब्जेक्ट और ॲज अ मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट द डिग्री लेवल, किंवा मास्टर्स डिग्री ऑफ रेगोनाइज युनिव्हर्सिटी इन इंग्लिश विथ हिंदी ॲज अ कंपल्सरी इलेक्टिव्ह सब्जेक्ट ॲज अ मीडियम एक्झामिनेशन डिग्री लेवल. त्याच्यानंतर पुन्हा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मास्टर्स डिग्री ऑफ रेगोनाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी सब्जेक्ट ऑदर दॅन हिंदी और इंग्लिश विथ हिंदी मीडियम. अशा पद्धतीने जे ऑप्शन आहेत विस्तारित माहिती आहे जाहिरातीमध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाहिरातीचं लिंक PDF देण्यात आलेलं आहे, तुम्ही डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता, त्या पद्धतीने पदासाठी अप्लाय करू शकता. याच्यानंतर पुढचं जे पद आहे लीगल असिस्टंट शैक्षणिक पात्रता डिग्री इन लॉ ऑफ रेगोनाइज युनिव्हर्सिटी आवश्यक आहे. स्टेनोग्राफर पदासाठीची महत्त्वाची जी पात्रता आहे त्याबद्दलची माहिती पाहूयात. एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे 12वी पास फ्रॉम रेगोनाइज बोर्ड युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर स्किल सेटमध्ये पाहू शकता डिकेशन MTS
80 वर्ड पर मिनिट. त्याचबरोबर ट्रान्स्क्रिप्शनसाठी 50 MTS, 65 MTS हिंदी ऑन कम्प्युटर आवश्यक आहे. त्याच्यानंतर 5वं पद आहे कम्प्युटर ऑपरेटर. यासाठी जे आहे वयाची पात्रता आहे 18 ते 30 वर्ष दरम्यान आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता BCA किंवा BSc कम्प्युटर सायन्स IT फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आवश्यक आहे. किंवा ऑप्शन आहे BE BTech कम्प्युटर सायन्स चालू शकतं. याच्यानंतर कॅटरिंग सुपरवायझरसाठीची शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता आहे 35 वर्षापर्यंत. शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट अँड इन्स्टिट्यूशन रेकग्नाइज्ड मिनिस्ट्री ऑफ टुरिझम किंवा ट्रेड प्रोफेशन्सी सर्टिफिकेट इन कॅटरिंग विथ मिनिमम 10 years ऑफ सर्व्हिस डिफेन्स सर्व्हिसेस रेग्युलर एस्टॅब्लिशमेंट फॉर AX सर्व्हिसमॅन ओनली. याच्यानंतरची पुढची पदे आहेत, महत्त्वाची पदे आहेत, त्याच्याबद्दलची सुद्धा शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर अनुभव इत्यादीची माहिती, वयाची पात्रता देण्यात आलेली आहे. पदासाठी अप्लाय करताना तुम्ही डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता. अशा पद्धतीने विविध पदांसाठीची जी भरती आहे नवोदय विद्यालय समिती यासाठी आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे सध्या अवेलेबल आहे आणि या लिंकवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. इथे पाहू शकता अर्ज करण्यासाठीची नॉन टीचिंग पदासाठीची जी पोस्ट आहेत नवोदय विद्यालय समिती रिक्रुटमेंटसाठीचे, याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर सिलेक्ट करून इथे पहिल्यांदा तुम्हाला न्यू युजरसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जी सिलेक्शनची प्रोसेस आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता न्यू युजर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जे पोस्ट कोड आहे तो पोस्ट कोडनुसार तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदासाठीची माहिती, त्याचबरोबर बेसिक डिटेल्स, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, फी पेमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने जो भरतीसाठीचा जो ऑप्शन आहे अर्जासाठीचा इथे अर्ज केला जाऊ शकतो. 23 मार्च 2024 पासून अर्ज सुरू होत आहेत. त्याचबरोबर शेवटची तारीख जी आहे इथे पाहू शकता देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठीची. त्यानुसार अर्ज केले जाऊ शकतात. डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस असेल सिलेक्शन प्रोसेस, त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक्झामिनेशन प्रोसेस असेल याच्याबद्दलची माहिती, विस्तारित माहिती प्रत्येक वेळी वेळोवेळी समितीकडून मेल IDद्वारे किंवा वेबसाईटद्वारे कळवण्यात येईल. अशा पद्धतीने या भरतीसाठी विविध पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.